नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज दुसरा दिवस किंवा दुसरा पार्ट निद्रा हा आपण पाहतोय. आणि गेल्या वेळेला आपण हे पाहिलं की तमोगुणी आहार किंवा रजोगुणी आहार असेल तर आपल्याला झोपेमध्ये बाधा येऊ शकते. सत्वगुणाचा परिपोष होत नाही आणि त्यामुळे सत्वगुणी निद्रा जी भूतजातील निद्रा आहे ती येत नाही. मग सत्वगुणी आहार म्हणजे काय, रजोगुणी आहार म्हणजे काय आणि तमोगुणी आहार म्हणजे काय? सत्वगुणी आहार याचा अर्थ जे ताजं आहे पण रुचकर आहे, जे मनाला आल्हाद देणार आहे, मन शांत करणार आहे, शरीर आणि मनाला विश्रांती देणार आहे, असा आहार हा सत्वगुणी म्हणायला पाहिजे. रजोगुणी याचा अर्थ अधिकाधिक उत्कंठा वाढवणारे, सतत कंपॅरिझन करून आपण मिळवलेलं आणि त्यातून निर्माण झालेला आहार हा जो आहे, जो चवीला अत्यंत रुचकरही आहे पण मनाची चंचलता वाढवतो, शरीराची चंचलता वाढवतो. अशा प्रकारचा जो आहार आहे तो रजोगुणी मानायला पाहिजे. आणि तमोगुणी आहार याचा अर्थ जे आंबलेलं आहे, जे शिळं आहे, जे त्याज्य आहे तरी आपण खातोय, जे अयोग्य आहे, जे मनाला आणि शरीराला तमोगुणी करतं, आळशी बनवतं, अशा प्रकारचं जे अन्न आहे त्याला तमोगुणी आहार म्हणायला पाहिजे. मग आपण आपल्या आहारामध्ये हे तपासायला पाहिजे की आपण कुठला आहार तमोगुणी घेतो का रजोगुणी घेतो, की सगळ्यांचा सरमिसळ करतो. त्याप्रमाणे आपली झोप ही त्याप्रमाणे होणार आहे. कारण जरी समजा आज तुमची झोप चांगली असेल आणि तुम्ही जर रजतमोगुणी आहार जर घेत असाल, म्हणजे फार मसालेदार आहे किंवा उत्तेजना देणारा आहे किंवा जो आंबलेला किंवा शिळ्या पदार्थापासून झालेला आहार आहे, असे आहार जर घेत असू तर आज जरी तुमची झोप चांगली असेल तरी उद्या त्या तमोगुणी पदार्थांचा ज्यावेळेला परिणाम सुरू होईल त्यावेळेला ती झोप ती कमी होईल आणि ते रूप धारण करेल. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपला आहार हा अत्यंत कन्सिस्टंट पाहिजे, रेग्युलर पाहिजे आणि तेव्हाच आपला जो सत्वगुण आहे तो सुधारेल आणि त्यातून आपल्याला चांगली झोप लागायला लागेल. दुसरी गोष्ट आहे कर्म. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ही पाची कुठल्या ना कुठल्या तरी विषयांमध्ये सतत गुंतलेली असतात, कामं करत असतात. आणि त्यामुळे ती जर परावृत्त झाली नाही तर झोप कशी येणार? जर डोळे सतत काहीतरी बघत असतील तर ते डोळे त्याच्या विषयांपासून परावृत्त कधी होणार? जर काही वास, एखादा गंध, चांगला किंवा वाईट, जो नाकाला सतत येतोय आणि त्याच्यापासून आपण परावृत्त होऊ शकत नाही तर झोप कशी येणार? तसंच रसना, त्वचा आणि काय राहिलं, गंध आणि शब्द, आवाज, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत उरलेल्या, या त्यांना अनुलक्षित असे जे विषय आहेत ते जर त्याच्यापासून आपण जर परावृत्त केली नाहीत आपली इंद्रिय, मग हे तर मग झोप येणार नाही. म्हणजे इंद्रिय परावृत्त करण्याचं क्षमता कोणामध्ये आहे तर ते बुद्धीमध्ये आणि निश्चयामध्ये आहे. पण मन तर गुंतलंय सतत संकल्प करणं, ध्येय करणं, उहापोह करणं, म्हणजे विचार करणं, हे चांगलं का ते चांगलं, हे वाईट का ते वाईट, मी बरोबर का तो बरोबर, या प्रकारचा जो विचार करण्यामध्ये, उहापोह करण्यामध्ये जे गुंतलंय ते मन त्या इंद्रियांना परावृत्त कसं करणार? ते मनच निश्चय करू शकत नाहीये तर ते झोपेला प्रवृत्त कसं होणार? त्यामुळे झोप काही येत नाही. आणि त्यामुळे आणि लक्षात घ्या, आपले मोबाईल्स आणि हे सगळे स्क्रीन्स जे आहेत ते आपलं मन बांधून टाकतात आणि आपली इंद्रिय त्याला असतातच. कारण बोटं चालू, कर्मेंद्रिय चालू, डोळे चालू, डोळ्याच्या मागचं बुद्धी असते ती मात्र बंद झालेली असते. कारण आपण हे जे काय घेतोय हे पॅसिव्ह
अशा प्रकारचं रिसेप्शन आहे. आणि पॅसिव्ह प्रकारे आलेली जी विद्या आहे ती बुद्धी बांधून ठेवतं आणि फक्त समोरच्या तेवढंच ऐकत असते. आणि त्यामुळे ती एका अर्थी सतत मन आणि त्याचा निश्चय बांधून टाकणार असल्यामुळे तिथे मनाचा संकल्प निश्चय हे सगळे बंद पडतात. आणि म्हणूनच व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढते. आणि तीच गोष्ट आता होते ती म्हणजे मुलं आणि लोक मोबाईल ॲडिक्ट झालेले आहेत. आणि तर मग तसं जर असेल तर ती झोप कशी येईल. आणि त्यातून इतके चांगले व्हिडिओज आणि इतके चांगले कार्यक्रम त्याच मोबाईलवर दाखवले जातात की त्याच्यापासून मन आणि बुद्धी सतत उत्कंठा वर्धन होत राहतं. आणि त्यामुळे झोप येऊ शकत नाही. त्यामुळे झोप न येणं याचाच अर्थ एकीकडे आपलं अनारोग्य वाढवून घेणं आणि एक दिवस आपण त्या इंद्रियांना हरलं जाणं आणि शेवटी आपला आरोग्याचा नाश करून घेणं. हे जर नको असेल तर योग्य वेळेस सावध व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आरोग्याचा महत्त्वाचा जो पिलर आहे, उपस्तंभ आहे निद्रा, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालायचं नाही. नाहीतर पुढचं जीवन अनारोग्यमय असेल आणि त्यातून ऑटोइम्युन डिसीज, नर्वस सिस्टीमचे डिसीजेस येतील आणि आपलं जीवन आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं जीवन हे दुष्कर करतील. हे लक्षात ठेवा. म्हणूनच हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की विषयांपासून परावृत्त व्हा. विषयांपासून परावृत्त व्हा आणि निद्रेला तिचं स्थान द्या. जय जय रघुवीर समर्थ.